भाग 12वा गृहप्रवेश. आपण मागच्या भागात पाहिले आकाशचं लग्न झालं, रेणुका सासरी आली, तिचे रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत झाले करून तिला घरात घेतले गेले. आता वाचा पुढे. घरात आल्यावर तिने सगळ्यांच्या पाया पडले. आकाशच्या आईला तिने नमस्कार केला. ती त्यांना आंटी म्हणत असे. आकाशच्या आईने तिला खांद्याला धरून उचलले आणि हृदयाशी कवटाळले आणि सांगितले, बेटा, आजपासून तू या घरची गृहलक्ष्मी. मला आंटी नाही म्हणायचं, आई म्हणायचं. तिच्या नकळत तिने आई अशी हाक मारली आणि त्यांच्या गळ्यात पडली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती भावनाविवश झाली. आकाशच्या आईने तिच्या पाठीवर थुपटून तिला धीर दिला आणि सांगितले, आजपासून हे तुझं घर. तू आम्हाला अगदी पिऊसारखीच राहणार, म्हणून हे तुझं सासर आहे असं कधीच म्हणू नको आणि घाबरून राहू नकोस. तेवढ्यात पिहू बोलली, पण आई, मी मात्र नणंद होण्याचा पुरेपूर फायदा घेईल. तेवढ्यात आकाश बोलला, हो का ग झिपरे, मी तुला घेऊ देईन तरच ना. पिहू बोलली, आई बघ ना ग, हा आतापासूनच आपल्या बायकोची बाजू घेतोस. रेणुकाच म्हणाली, पिहूताई, मला कितीही सतावलं तरी चालेल, मला आवडेल ते. पिहूने वहिनीला मिठी मारली. सॉरी वहिनी, मला जशी वहिनी हवी होती तशीच वहिनी मिळाली. आणि हो, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला ताई नाही म्हणायचं, फक्त पिहू म्हणा. आणि असं अहो जाहो म्हणू नका प्लीज, उगाच खूप मोठं असल्यासारखं वाटतं. आणि आपण दोघी मिळून दादाचा हात चांगलाच बघू, खूप सतावतो मला. रेणुका म्हणाली, ओके डन. पिहू म्हणाली, डन. सगळी मंडळी हसायला लागली. घरातली कामवाली रखमाबाईंचे पण दोघांनी आशीर्वाद घेतले. रखमा म्हणाली, आम्ही नोकर माणसे, तुम्ही मालक, कशाला नमस्कार करतात. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. रेणुका म्हणाली, हो मावशी, नोकर माणसं काही माणसं नाही राहत का. रखमाने तोंड भरून आशीर्वाद दिला. सदा सुखी राहा. आकाशची आई त्यांच्या भाचीला म्हणाल्या, रेणुकाला घेऊन जा रूममध्ये. त्यांची भाची खूपच आगाऊ होती. ती बोलली, आत्या, आकाशदादांच्या रूममध्ये घेऊन जाऊ. शीतलदेवींनी तिच्यावर डोळे ताणले. त्यांचे अजून पूजा बाकी आहे, पिऊच्या रूममध्ये घेऊन जा. शीतलताई म्हणाल्या, जा बेटा, तू खूप थकली असशील लग्नाच्या धांदलीत. सकाळी लवकर उठावं लागेल. तुम्हा दोघांना सत्यनारायणाची पूजा करायची आहे. त्यानंतर तुझा स्वयंपाक घरात पहिलं पाऊल. काहीतरी गोड पदार्थ करून खाऊ घालावा लागेल सगळ्यांना. रेणुकाला रूममध्ये पोहोचून झोपायला सांगून त्यांची भाची निघून गेली. रेणुका आता रूममध्ये एकटीच होती. तिने रूममध्ये चौफेर नजर फिरवली. रूम अगदी प्रशस्त होती. प्रत्येक ठिकाणी श्रीमंतीची झलक होती. तिला खूप प्रसन्न वाटत होते. ती मनात खूप खुश होती. तिला अगदी सगळ्यांची वागणुकीची खूप आठवण येत होती. खरंच एवढे श्रीमंत लोक, पण किती प्रेमळ आहेत सगळे. आकाश तर मला आतापासूनच किती जीवापाड जपतो. गाडीत मी माझ्या आईच्या आठवणींनी रडत असताना किती काळजी घेतली माझी. तिला आकाशचा तो धीर देणारा स्पर्श, समजूत घालणारे ते प्रेमळ गोड शब्द, त्याच्यासोबतचे क्षण, अगदी सगळे आठवून अंगावर अगदी मोरपीस फिरल्यासारखं वाटत होतं. तिला वाटले, खरंच किती भाग्यवान आहे मी. माझी रेशीमगाठ एवढ्या हँडसम आणि खूप खूप प्रेम करणारा, काळजी घेणाऱ्या मुलासोबत बांधली गेली. थँक गॉड, तुझे खूप उपकार होते. ती आकाशच्या आठवणींच्या स्वप्नात रंगून तिला कधीतरी झोप लागली. सकाळी उठून दोघं नवपरिणीत जोडप्यांच्या हातून सत्यनारायणाची पूजा करण्यात आली आणि रेणुकाला किचनमध्ये घेऊन गेले. तिच्याजवळ सर्व वस्तू काढून देण्यात आल्या. रेणुकाने छानपैकी शिरा बनवला. सगळ्यांना शिरा खायला दिला. आकाशने शिरा तोंडात टाकताच रेणुकाकडे बघितलं आणि तिथूनच हाताने शिरा बेस्ट झाल्याची खूण केली. सगळ्यांनी तिच्या शिऱ्याची खूप तारीफ केली. सावत्र आई असल्यामुळे तिला अगदी सगळा स्वयंपाक करावा लागायचा, म्हणून तिला स्वयंपाकाची सवय होतीच. यशवंतराव पण म्हणाले आपल्या बायकोला, बघ, तुझ्यापेक्षा माझ्या सुनेच्या हातच्या शिऱ्याला चव जास्त चांगली आहे. आकाशची आई म्हणाल्या, अरे वा, आजपर्यंत बायकोच्या हातच्या स्वयंपाकाची तारीफ करत करत चाटून पुसून खाणारे सून येताच बायकोच्या हाताची चव विसरलेत असे म्हणून हसत खेळत सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश झाला होता. जो तो नवीन सुनेची तारीफ करत होता आणि घर अगदी आनंदाने भरून गेलं होतं. आकाशला पण आपल्या बायकोचा खूप अभिमान वाटत होता. रात्र झाली. दोघांनाही ज्या प्रसंगाची ओढ होती, भेटीची, ती वेळ सुहागरात्र घेऊन आली. रेणुकाला खूप सुंदर सजवून आकाशच्या रूममध्ये नेण्यात आलं. रखमाबाईने रूम अतिशय सुंदर सजवले होते. खोलीत चौफेर रंगीत आणि मंद उजेड देणारे लाईट्स होते. बेडवर सुगंधी गुलाबाची फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. रेणुकाला बेडवर बसवले. तिच्या मनात एक वेगळीच हुरहुर आणि एक वेगळीच आस दाटली होती. तिचं हृदय धडधडू लागलं. दार उघडण्याचा आवाज आला. तिचं हृदय जास्तच धडधडू लागलं. तिला असं वाटायला लागलं की आपल्या हृदयाचे ठोके बाहेर ऐकू येत आहेत की काय.
आकाशने रूमजवळ जाऊन दार उघडले आणि दारात असतानाच मोबाईल वाजला. आकाश हॅलो बोलला. तिकडून कोण काय बोलले रेणुकाला समजलं नाही, पण आकाश आल्या पावली परत निघून गेला. ती उठून दारापर्यंत आली काय झाले म्हणून तो दणदण पावले टाकीत अगदी घाईतच जिन्याच्या पायऱ्या उतरला. त्याची आई खालीच होती. तिने विचारले, काय झालं आकाश, तू असा खाली का आलास? काही नाही आई, मी कंपनीत जाऊन येतो, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला. आई मी लगेच येतो असे म्हणून आकाशने घाईघाईने शर्ट घातला आणि गाडीची चावी घेऊन निघालाही. रेणुकाने खूप वेळपर्यंत वाट पाहिली व तिला झोप लागली. रात्री 1 वाजेच्या सुमारास आकाश घरी आला. आईने दार उघडले. अरे काय झाले आकाश, आजच्या दिवशी सुद्धा तू घरी राहिला नाहीस? हळदीचा अंग आहे. आकाश म्हणाला, आई कंपनीत एका कामगाराचा हात मशीनमध्ये अडकला होता, थोडक्यात निभावले. त्याच्या हाताला लागले आहे. त्याला दवाखान्यात घेऊन त्याला बँडेज पट्टी केलं डॉक्टरांनी आणि त्याच्या घरी पोचवलं, म्हणून वेळ झाला. बरं आई, मी माझ्या खोलीत चाललो झोपायला. असं म्हणून आकाश त्याच्या रूममध्ये गेला. रेणुका झोपली होती. तिने अगदी बेड पूर्ण सांभाळला होता. एवढी अस्ताव्यस्त झोपली होती. त्याने तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा खूप सुंदर आणि मासूम दिसत होता. त्याने हळूच स्माईल केली. तिची झोप न मोडता त्याने तिच्या अंगावर चादर पांघरली आणि स्वतः सोफ्यावर जाऊन झोपला. तिला सकाळी जाग आली तर तो पोटाशी गुडघे घेऊन सोफ्यावर झोपला होता. तिला वाईट वाटले. तिची झोपायची पद्धत तिला माहीतच होती. अशी अस्ताव्यस्त पसरून झोपल्याबद्दल आईने व तिची बहीण प्रियाने तिला खूप वेळा बोलले होते. अरे रे, बिचारे माझ्यामुळे एवढे अवघडल्यासारखे झोपले. त्यांचा तो हँडसम चेहरा ती पाहतच राहिली थोडा वेळ. ती लगेच भानावर आली. अरे हे आपलं सासर आहे. आई उठल्या असतील. मी इतका उशीर उठल्याबद्दल रागावणार तर नाही, म्हणून ती लवकर खाली गेली. आई म्हणाल्या, उठलीस आता? असं कर, तुझ्याच रूममध्ये परत जा. आंघोळ वगैरे करून सर्व तयारी करूनच खाली ये. ती परत वरती गेली. रखमाबाईने तिची बॅग तिला वरती पोहोचवून दिली. तोपर्यंत आकाशसुद्धा उठून खाली आला होता आणि रोजच्या सवयीप्रमाणे बागेत व्यायामासाठी गेला. तिने डोक्यावरून आंघोळ केली आणि अंगाला रुमाल गुंडाळून बाहेर आली. आकाशची नजर तिच्यावर गेली. तो अगदी भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला. फक्त रुमाल गुंडाळल्याने तिचं अर्धवट अंग उघडच होतं. नकळत त्याच्या तोंडून शब्द निघाले, अरे ही इतकी हॉट कशी दिसते, एवढी सुंदर. तो तोंड आ करून तिच्याकडे पाहतच बसला. ते पाहून तिला संताप चढला. अहो मिस्टर, काय पाहत आहे? आकाश म्हणाला, माझ्या सुंदर आणि हॉट बायकोला. ती म्हणाली, अरे एवढे निर्लज्ज तुम्ही, रूममध्ये लॉक करून नाही येत आहेत, वरून असे बोलत आहेत. आकाश म्हणाला, ही माझी रूम आहे, माझी मर्जी जेव्हा पटेल तेव्हा येईल. असे म्हणत तो हळूहळू तिच्याकडे सरकू लागला. ती भीतीने मागेच मागे सरकू लागली. ती मागे भिंतीला टेकली गेली. तो तिच्याकडे अधीर नजरेने पाहू लागला. तिला त्याच्या नजरेत नजर भिडवतानाही लाज वाटू लागली. तिने लाजून खाली मान घातली. त्याने तिच्या हनुवटीला धरून तिची मान वरती केली आणि तिच्या ओठांचा एक करकचून किस घेतला. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने आपल्या हाताने चेहरा झाकला. त्याने तिला मिठीत घेतले. पण तिला आठवण झाली, अगोदरच आपल्याला उठायला उशीर झालेला आणि वेळ वाया गेला, म्हणून आई काय म्हणतील म्हणून तिने एकदम हिम्मत करून त्याच्या दंडाला धरून दार उघडून बाहेर काढले. आता ती रूममध्ये एकटीच होती. तिने आरशात स्वतःला न्याहाळले. अरे मी अशा रूपात आकाशसमोर मगाचा प्रसंग आठवून तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. आता उर्वरित कथा पुढील भागामध्ये.